प्रत्येकी 10,000 रुपये घेऊनही 10,000वर शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित. भाजपचे चंद्रशेखर भोयर यांचा आरोप. शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करणार. राज्य शासनाकडून शिक्षक वेतन निवड अशा दोनच श्रेणी दिल्या जातात. राज्य शासनाने 40,000 शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले. यासाठी शिक्षकांकडून 2,000 रुपये शिल्लक वसूल करून सुद्धा शिक्षकांना कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. प्रशासकीय यंत्रणा हेपाळलेली असून प्रशिक्षणात अक्षम्य चुका असल्याने 10,000पेक्षा अधिक शिक्षक या प्रशिक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोप भाजप शिक्षक महासंघाचे चंद्रशेखर भोयर यांनी केला. या संदर्भात शिक्षण मंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश जो आहे तो महत्त्वाचे जे आता सध्या जे 3-4 प्रश्न आहे फार महत्त्वाचे आणि गंभीर आहे. आज मी बघतो आहे की कालच परवा मी शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिलं आणि दोन तीन जे प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रातील ते त्यांना अवगत केलं. आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 40,000 शिक्षकांचं एक प्रशिक्षण लागलेलं आहे वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत. शिक्षकांना हे दोनच लाभ मिळतात, एक वरिष्ठ वेतन श्रेणी 12 वर्षानंतर आणि 24 वर्षानंतर निवड श्रेणी. आणि यामध्ये प्रशिक्षण शासनाने आयोजित केलं. यामध्ये प्रत्येक शिक्षकापासून 2,000 रुपये फीज आणि प्लस GST हे शासनाने प्रशिक्षणाचे पैसे घेतले. आणि प्रशिक्षणामध्ये एवढ्या अक्षम्य चुका आहे की 10,000 शिक्षक या प्रशिक्षणापासून वंचित आहे. महाराष्ट्रातले मला महाराष्ट्रभरातून फोन आहे की या प्रशिक्षण 10 दिवसाचं प्रशिक्षण आहे आणि त्यामध्ये अर्धा तास जरी उशीर झाला तरी त्या प्रशिक्षणापासून वंचित ठेवून राहिले. आता काही शिक्षकांचे फक्त वर्ग वेगवेगळे होते, तिथे ते पोचायला 5 मिनटं 2 मिनटं तिथे पोचले, परंतु त्यांचं नाव यादी सापडत नव्हतं. वेळ झाला तेवढ्यासाठी त्या सगळ्या लोकांना वंचित ठेवलेलं आहे. काही लोकांना तर मराठवाड्यातून फोन आले की त्यांना तर मेल गेले, त्यांना रूम नंबर गेला, त्यांना टायमिंग गेला. पण विदर्भातल्या कुठल्या शिक्षकांना अशा पद्धतीचे मेल गेले नाही. गेले तर त्यामध्ये चुका आहे त्या मेलमध्ये. म्हणजे ज्ञानमातामध्ये मेल दाखवलं त्यांची सेटिंग आणि त्यांचा नंबर आहे होली क्रॉसमध्ये. तर ज्ञानमाता ते होली क्रॉस यायला जो वेळ लागला त्या वेळेमध्ये थोडा 2-5 मिनटं वेळ गेल्यामुळं त्यांना तिथून प्रशिक्षणातून बाद केलं. दुसरं त्यामध्ये त्या प्रशिक्षणामध्ये काही सुविधा नाही आहे. पाणी पिण्याचं पाणीसुद्धा नाही. म्हणजे चहा नाश्ता तरी द्यायला पाहिजे किमान, पण ते सुद्धा नाही आहे. त्यानंतर काही शिक्षकांना आजार आहे. म्हणजे काहींना मला 2-3 लोक भेटले, त्या एका महिला शिक्षकाला भोवळ येऊन पडली त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली. तर डॉक्टरकडे गेली तर 15-20 मिनटं अर्धा तास झाला. तर त्या अर्ध्या तासासाठी 5 दिवसाचं प्रशिक्षणापासून तिला बाद केलं. त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि संबंधित अधिकारी जे राहुलजी रेखावार आहे, संचालक परीक्षा परिषद पुणे, यांना मी सांगू इच्छितो की या तात्काळ जे 10,000 शिक्षक यापासून वंचित राहिले आहे यासाठी ताबडतोब हे प्रशिक्षण परत लावावे आणि यांना त्यामध्ये समाविष्ट करावे. कारण शासनाने फी घेतली आहे, आपण फी घेतलेली आहे आणि हे जर तुम्ही लवकरात लवकर केलं नाही तर आपल्या कार्यालयात सगळे 10,000 लोक घेऊन घेराव टाकील आणि जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मी हे राहुलजी रेखावार साहेबांना सांगू इच्छितो. सकाळी 9 ते 5 या वेळेस प्रशिक्षण असताना शिक्षकांना बसण्याची भोजनाची व्यवस्था नाही, तर अनेक शिक्षकांची यामध्ये नावे सुद्धा नाही, असा आरोप देखील चंद्रशेखर भोयर यांनी केला. तसेच शासन निर्णयापासून अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांच्या 20% वाढीव टप्प्याचा निधी देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्र्याकडे मागणी केली, मात्र अद्यापर्यंत यावर तोडगा निघालेला नाही.